आणि जर बाकीची राज्य जर समजा स्वतःच्या भाषेबद्दल जर समजा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो? आज आपण साहित्य संमेलन भरवतोय, आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय, पण मराठी माणसाचं म्हणून जे अस्तित्व आपल्या ज्या शहरांमध्ये जे असायला पाहिजे आणि दिसायला पाहिजे, मला असं वाटतं राज्य सरकारने आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ते टिकवलं पाहिजे. माननीय आमदार श्री उदयजी सामंत, मंत्री उद्योग व मराठी भाषा, माझे मित्र रितेशजी देशमुख, सयाजीराव शिंदे, सदानंदराव मोरे, लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शुक्ला पवार, रामदास जे फुटाणे आणि राजेशजी पांडे आणि बाहेर जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तुमच्या मनात असेल की हा कसा इथे शासनाचा कार्यक्रम आहे, पण उदयजी सामंत यांनी मला बरीच गळ घातली आणि या कार्यक्रमासाठी मला बोलवलं आणि त्यामुळे आपलं सर्वांचं दर्शन झालं. त्यामुळे मी उदयजी सामंत यांचे मी मनापासून आभार मानतो. आज माझे मित्र रितेश देशमुख यांचा माझ्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. ही सगळी भाग्यवान माणसं, मी दिलं म्हणून नाही, पण यांना पुरस्कार मिळतात, आमच्या वाट्याला फक्त तिरस्कार असतो आणि तो घेऊन आम्हाला वाटचाल करत राहावी लागते. पण आज या मराठी भाषेसाठी म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्याला करण्यासारख्या आहेत. सयाजीरावांचा की त्यांनी मराठीत भांडण कसं केलं आफ्रिकेतल्या माणसाशी. आपण आपल्या भाषेवरती ठाम राहिलं पाहिजे. जग त्याच्यानंतरच तुम्हाला दाद देतात. जशी फ्रेंच माणसं आहेत, जशी इतर देशांमधली माणसं आहेत, ते आपल्या देशाशी आपल्या स्वतःच्या भाषेबरोबर इतके प्रामाणिक असतात की तुम्हाला त्यांचा अभिमान वाटायला लागतो. अरे की स्वतःच्या भाषेशी केवढे प्रामाणिक आहेत, आपल्या देशात आहेत की. आणि जर बाकीची राज्य जर समजा स्वतःच्या भाषेबद्दल जर समजा अभिमान बाळगून असतील तर आपण दुसऱ्या भाषेमध्ये का बोलायला जातो? आपल्याकडची मुलं, आपल्याकडच्या मुली ह्या हिंदीमध्ये बोलायला जातात, इंग्रजीमध्ये बोलत असतात, पण एकमेकांना भेटल्यावरती हिंदीमध्ये बोलतात. कशासाठी बोलतात? आता आपल्या इथे राष्ट्रगीत लागलं होतं, काय राज्यगीत, जय जय महाराष्ट्र माझा. सांगून दाखवा भारतामध्ये कुठच्या राज्याचं राज्यगीत आहे? कोण म्हणतं जय जय आसाम माझा? असं कोण म्हणतं कसं मला? जय जय गुजरात माझा, जय जय तामिळनाडू, जय जय महाराष्ट्र माझा. पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती, ज्याला मी नेहमी सांगत आलो की हिंद प्रांत, कारण हा देश हिंदुस्थान भारत जो काय आहे हा 1947 साली झाला, पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमणं झाली ती सगळी बाहेरून आली आहेत. या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल 125 वर्ष, या भागात लोकांनी ते फक्त मराठ्यांनी केलं. इतर कोणीही राज्य केलेलं नाही. बाकीचे आले ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत. आणि ज्यांनी राज्य केलं, जे राज्यकर्ते होते, ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण बुद्धिंगत नाही करायची, मग काय करायचं? मगाशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन ते त्याला त्या गोष्टीला ते मदत करतील. उदयजी, आपण जे आम्ही सांगू त्या गोष्टीला आपण मदत करायलाच अशी अपेक्षा आहे. जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे. तेव्हा फक्त केसेस टाकू नका. आतापर्यंतचा अनुभव सांगितला आपला, बाकी काही नाही.
का जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय, जे मराठी भाषेसाठी करतोय, आमच्या परीने करतोय. तुमची बौद्धिक मशागत करण्यासाठी ही सर्व मंडळी बसलेली आहेत तिथे. मोरे साहेब बसलेले आहेत, बाकीची सगळी मंडळी बसलेली आहेत. आमच्या सदानंदराव मोरेंची व्याख्यानं तुम्ही युट्यूबवरती ऐका. ती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत. माझ्या भाषणामध्ये सांगत आलो मी, आज पुन्हा एकदा सांगतो. माणसाचं जे अस्तित्व असतं किंवा एखाद्या भाषेचं, त्या समाजाचं जे काही अस्तित्व असतं ना, ते त्या जमिनीवरती असतं. आपण दरवेळेला म्हणत आलो आपण आमचा इतिहास, जगाचा इतिहास. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे भूगोल. ऍडॉल्फ हिटलर असेल, नेपोलियन असेल, कोणी असेल, औरंगजेब असेल, कोणी असेल, मला हा भाग पादाक्रांत करायचा आहे, मला हा प्रदेश मिळवायचा आहे. तो मिळवल्यानंतर जो बनतो तो इतिहास. तुम्ही इतिहास काढून बघा. सगळा इतिहास काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कशाला इतिहास म्हणतो आहोत. आणि ती एकदा जमीन तुमच्या पायाखालनं जर सरकली, तुमचं अस्तित्वच राहत नाही. त्याच्यामुळे भूगोलाशिवाय इतिहास नाही. आज आपण साहित्य संमेलन भरवतोय, आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय, पण मराठी माणसाचं म्हणून जे अस्तित्व आपल्या ज्या शहरांमध्ये जे असायला पाहिजे आणि दिसायला पाहिजे, मला असं वाटतं राज्य सरकारने आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ते टिकवलं पाहिजे. नुसत्याच फक्त प्रगतीच्या नावावरती जर आमच्याकडच्या जमिनी फक्त जाणार असतील आणि आमचीच लोक जर समजा आमच्याच राज्यामध्ये बेघर होणार असतील, मला असं वाटतं त्याला विकास नाही म्हणत. तो विकास नसतो.